लाडकी बहीण योजना लाडक्या ताईनो मार्च महिन्याचा हप्ता 9वा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। अत्यंत आनंदाची बातमी, अत्यंत खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। लाडक्या ताईनो लगेच पटपट पटपट सगळ्यांनी चेक करायचं आहे। पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं 100% गॅरंटी दिली होती। लाडक्या ताईनो आता आनंद झालाय का? कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेत एकदा पटपट पटपट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईनो आणि ज्या ताईला पैसे आले नसतील त्यांनी देखील काळजी करू नका। परत सांगतोय काळजी करू नका, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। आज किती ताईला वाटप होणार आहे, उद्या किती ताईला वाटप होणार आहे आणि हे वाटप किती दिवस चालणार आहे हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं। लाडक्या ताईनो 100% गॅरंटी दिली होती तुम्हाला की पैसे तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार आणि आज तुम्हाला त्याचा विश्वास पटला असेल। लाडक्या ताईनो आनंद झालाय का? खुशखबर तुम्हाला भेटली, सर्व ताईंना गुड न्यूज भेटलेली आहे। मार्च महिन्याचे देखील या ठिकाणी 1,500 रुपये अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे। सकाळच्या 10 वाजल्यापासून पैसे अकाउंटला जमा होत आहेत। आज आहे 12 मार्च आणि लक्षात घ्या 12 मार्च या ठिकाणी काही ताईंना मागचे पैसे भेटले नव्हते फेब्रुवारी महिन्याचे, ते देखील या ठिकाणी 1,500 रुपये अकाउंटला आलेले आहेत। आणि ज्या ताईंना या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता भेटला होता त्या ताईला आज परत एकदा 1,500 रुपये भेटत आहेत। कोणत्या कोणत्या ताईला खुशखबर भेटली पटपट पट सांगा। लाडक्या ताईनो खूप आनंद झालाय, एवढा आनंद झालेला आहे की काय सांगायची गोष्ट नाहीये। लाडक्या ताईनो सगळ्यांना बघा खूप चांगली गोष्ट झालेली आहे। प्रार्थना मी देवाकडे करत होतो सगळ्यांकडे। बघा लक्षात घ्या लाडक्या ताईनो काल खूप ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर पैसे काय येत नाहीत। 12 तारीख आता शेवट झालेला आहे, 11 तारखेपर्यंत पैसे आलेले नाहीयेत, 12 तारखेला पैसे येतील का नाही। तर मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, जाऊन कालचा व्हिडिओ बघा। ताईंनो काळजी करू नका, सरकारवर विश्वास ठेवा। त्यांनी सांगितलेलं आहे अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनात त्यांनी शब्द दिलेला आहे की 12 मार्च पर्यंत आम्ही पैसे पाठवणार म्हणजे पाठवणार। आणि लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला हे पण सांगितलं होतं, अगोदरच सांगितलं होतं बघा 15 मार्च पर्यंत वितरण चालणार। खोटं वाटत असेल तर 4-5 दिवसाच्या अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा। मी एकमेव असं होतो की सांगत होतो 15 मार्च पर्यंत वितरण चालणार आहे, 15 मार्च पर्यंत वितरण चालणार आहे। खोटं वाटत असेल तर मागचे व्हिडिओ जाऊन पहा। लाडक्या ताईंनो सगळ्यांनी सांगितलं होतं की 12 मार्च पर्यंत होईल, पण लक्षात घ्या आज आता वितरण चालू झालंय 12 मार्चचं। 2,52,00,000 नाही, आता 53,00,000 ताईला पैसे भेटणार आहेत। परत सांगतो 2,53,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। 2,53,00,000 ताईंना या ठिकाणी हा मार्च महिन्याचा हप्ता भेटणार आहे। 1 लाख ताई अजून वाढलेला आहेत आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो हा एवढा मोठा आकडा आहे 2,53,00,000 ताईंचा, तो एक दिवसात पूर्ण होणार नाही। त्याच्यामुळे जर आज कोणत्या ताईला पैसे येत नसतील काळजी करू नका। मी तुम्हाला नेहमी सांगत असतो लाडक्या ताईंनो काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, बिंदास राहा। मी सांगितलं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये। लक्षात घ्या हे तुमचं वितरण तुम्हाला या ठिकाणी 15 मार्च पर्यंत चालणार आहे। 15 मार्च बघा मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, मागच्या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत, पुढच्या शनिवारपर्यंत, होळी असून द्या, रंगपंचमी असून द्या, काही असलं तरी तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। तुम्हाला मी हे सांगितलं होतं आणि लक्षात घ्या आज वितरणाला सुरुवात झालंय म्हणजे 12 मार्च। लक्षात घ्या आज आहे 12 मार्च, या ठिकाणी 12 मार्चच्या दिवशी पूर्ण वितरण होणार नाहीये। लक्षात घ्या आज किती वितरण होतंय ते मी तुम्हाला संध्याकाळी सांगतो। उद्या 13 मार्च असणार आहे, 13 मार्च उद्या देखील बघा, उद्या गुरुवार आहे, गुरुवार दिवशी पण वितरण होणार आहे बघा। 14 मार्च आणि 15 मार्च ह्या 4 दिवसामध्ये वितरण होणार आहे बघा। होळी येईल, रंगपंचमी येईल, नंतर रविवार येईल, त्याची काळजी करू नका। 100% या ठिकाणी 2,52,00,000 ताईपर्यंत पैसे पोहोचणार म्हणजे पोहोचणार। लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, एवढा आनंद झालाय, एक छोटा प्रश्न विचारतोय, आज कोणत्या कोणत्या ताईच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत? एकदा नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आज किती रुपये आलेले आहेत किंवा आज आले नसतील तर आले नाही म्हणून सांगायचं आहे की बाबा सर मला 7वाच हप्ता भेटला आतापर्यंत, 6वाच हप्ता भेटलाय, सर मला 1 रुपया पण भेटला नाही, सर सगळ्याला पैसे भेटले मला का पैसे भेटले नाही। त्यांनी एकदा मला नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि किती रुपये तुम्हाला आतापर्यंत भेटलेत कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे।
लाडक्या ताईंनो आज खूप आनंद झालाय, आज खूप म्हणजे आज मी एवढा आनंदित आहे की मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, 100% पैसे येणार म्हणजे येणार, ती गोष्ट खरी ठरली आहे। बऱ्याच ताईंचे विश्वास कमी झाले होते, बऱ्याच ताईंना नाराज झाल्या होत्या, बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या, बरेच दादा वाईट कमेंट करायला सुरू केले होते की सर आता ही लाडकी बहीण योजना बंद पडली आहे, सर ही सरकार योजना बंद करून टाकणार आहे, सर असंच होणार आहे, तसंच होणार आहे, ही योजना आता चालू राहणार नाहीये, सर आम्हाला पैसे का भेटत नाहीयेत, सर 12 मार्च आता होऊन चाललाय, पैसे का भेटत नाहीयेत। त्यांना मी सांगत होतो, लाडक्या ताईंनो विश्वास तुम्हाला पटला असेल, आता मी तुम्हाला ओरडू ओरडू सांगत होतो, बघा एवढ्या गोष्टी सांगतोय, बघा माझा आवाज कधी कधी मोठा होतो, म्हणजे कशामुळे मोठा होतो, तुमच्या प्रेमापोटी मोठा होतो। लाडक्या ताईंनो तुमचा हा लाडका दादा तुमच्या प्रेमासाठी कधी कधी मोठ्या आवाजात बोलतो, कारण तुम्हाला समजायला पाहिजे, सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करतो। ही माझी एक तळमळ असते की बाबा ज्या ताईंना पैसे भेटले नसतील त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला पैसे अकाउंटला येणार आहेत। काही काही लोक निगेटिव्ह बोलत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। मी डायरेक्ट सांगत असतो, बघा माझ्यावर पण काही काही दुसरे युट्यूबर आहेत एकदम वाईट बोलतात किंवा त्यांच्याबद्दल काही काही बोलत असतील, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं सोडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरू केलेलं आहे की बाबा ते काही बोलत असतील, ठीक आहे, त्यांचे त्या युट्यूब त्यांच्या वाढवण्यासाठी ते बोलत असतील, मी त्यांच्याकडे लक्ष दिलं बंद केलंय, पण मी माझं काम करत आहे, मी कुणाला वाईट बोलत नाही। तसंच लक्षात घ्या, कुणी जर तुम्हाला वाईट म्हणत असेल, कुणी जर तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह करत असेल, काळजी करू नका। लाडक्या ताईंनो आपल्या स्वतःला माहिती आहे की आपण व्यवस्थित आहोत, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला पण ते सांगत असतो, जर तुमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, जर तुम्ही पात्र असताल 100% तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यामुळे मी तुम्हाला परत परत सांगत असतो की लाडक्या ताईंनो, आणि आज पण परत एकदा सांगतोय, आज पण जर तुम्हाला पैसे आले नाहीत तरी काळजी करू नका। परत ओरडून सांगतो, वाटलं तर ओरडून सांगतो, आज जरी तुमच्या अकाउंटला पैसे नाही आले ताईंनो, काळजी करू नका, 15 मार्च पर्यंत तुमच्या अकाउंटला वितरण होणार आहे। सगळ्यात पहिलं मी सांगितलं होतं एक आठवड्यापूर्वी, आणि आज पण तेच सांगत आहे। बघा ह्याच गोष्टी आता तुम्हाला बाकीचे लोक सांगायला बघतील, टीव्हीवर तुम्हाला येईल की बाबा 2-3 दिवस वितरण चालणार आहे, पण मी एक आठवड्या अगोदर सांगितलं होतं। आता बाकीचे लोक कॉपी करून म्हणतील की सर बरोबर तुम्ही सांगितलं होतं 15 मार्च, आता गोष्ट पटली आहे का? लाडक्या ताईंनो बघा लक्षात घ्या, थोडंफार कधी इकडे तिकडे होत असेल, तुमचे पैसे इकडे तिकडे दिवस जात असतील तर काळजी करू नका, 100% अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। आणि ज्या ताईंना पैसे आले नाहीत त्यांनी काही गोष्टी चेक करायच्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो। बघा लाडक्या ताईंनो, आज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना पैसे आलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना पैसे आले आहेत। परत एकदा विचारतोय, तुम्हाला गुड न्यूज कुणाकुणाला भेटलेली आहे सर्वांनी सांगायचं आहे। आनंद झालाय का लाडक्या ताईंनो? 9वा हप्ता भेटलाय, आनंद झाला आहे का नाही सांगा एकदा, पटपट पटपट सांगायचंय। मला तर खूप आनंद झालाय। आता तुम्हाला पैसे भेटून आनंद झालाय का नाही मला माहित नाही, पण मला तर खूप आनंद झालाय की बाबा माझ्या लाडक्या ताईंना जवळजवळ या ठिकाणी 2.5 कोटी लाडक्या ताईपर्यंत हे पैसे पोहोचणार आहेत, त्याच्यामुळे मला तर खूप आनंद झालेला आहे। तुम्हाला आनंद झालाय का लाडक्या ताईंनो? खरं कमेंट बॉक्स मध्ये एक आज कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येक ताईंनी, एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, एवढ्या साऱ्या ताई मला दिसत आहेत, एवढ्या साऱ्या ताई बघत आहेत व्हिडिओ, सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला आनंद झाला आहे का नाही। आणि दुसरी गोष्ट, लाईक करायचंय, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही। आज मी तुम्हाला हक्काने विचारत आहे, सर्वांनी बघा हक्काला एकदा सांगायचंय की लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही। तुम्हाला गुड न्यूज भेटले, लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही। लाडक्या ताईंनो, ज्या ताईंना पैसे आले नसतील त्यांनी बघा ह्या गोष्टी तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चर मध्ये समजून सांगणार आहे, काळजी करू नका। संध्याकाळपर्यंत आपण वाट बघूया, आणि हे डीबीटीचं काय मॅटर आहे, नंतर तुम्हाला फॉर्म अप्रुव्हलचं काय मॅटर आहे, नंतर तुम्हाला इतर योजनेचं काय मॅटर आहे, सगळ्या गोष्टी संध्याकाळच्या लेक्चर मध्ये सांगतो, सोप्या भाषेत सांगतो। बघा एवढं काय अवघड करायची गरज नाहीये, उगाच आपल्याला लेक्चर द्यायची गरज नाहीये, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला संध्याकाळी सांगून टाकतो। त्याच्यामुळे फक्त मला आज एवढा आनंद झालाय की पैसे कोणत्या कोणत्या ताईला आलेत मला एकदा बघायचंय। प्रत्येक ताईने मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय पैसे आलेत का नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।